नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या यादीमध्ये आपलं नाव आलेलं आहे. ई केवायसी करायची आहे, परंतु ई केवायसी करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे, जेणेकरून ई केवायसी करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी काही अडचण निर्माण होऊ नये आणि आपल्या बँक खात्यामध्ये सहज पैसे ते घेता येईल. त्यासाठी व्यवस्थित हा व्हिडिओ समजून घ्या. महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे. कर्जमाफीसाठी ई केवायसी अनिवार्य आहे. म्हणजे कर्जमाफीचा लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर आधार प्रमाणीकरण करणं बंधनकारक आहे. ई केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणारच नाहीत, हे मात्र नक्की लक्षात तुमच्या असू द्या. आपले पीक कर्ज ई केवायसी प्रक्रिया मोफत पूर्ण करायची आहे. प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र यांना माहिती देण्यात आली आहे. म्हणजे ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला कोणतीही रक्कम देण्याची गरज नाही. आता बघा, पहिला डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तो म्हणजे मूळ आधार कार्ड. बायोमेट्रिक तुमची त्या ठिकाणी केली जाणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे मूळ आधार क्रमांक असणं आवश्यक आहे, म्हणजे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. आधार कार्ड तुमच्याकडं का असणं गरजेचं आहे? कारण त्या ठिकाणी तुमची बायोमेट्रिक अंगठा लावून त्या ठिकाणी तुमची ई केवायसी होणार आहे. OTPच्या माध्यमातून तुमची ई केवायसी होणार नाही, हे लक्षात तुमच्या असू द्या. आता त्यानंतर बघा, दुसरा जो डॉक्युमेंट आहे तो कोणता आहे हे समजून घ्या. कारण भरपूर असे शेतकरी बँकेचा पासबुक जो आहे, चालू बचत खाते म्हणजे सेव्हिंग खाते हे घेऊन जात आहेत, परंतु तुमचा पीक कर्ज खातं जो आहे, तुम्ही कर्ज घेतलाय, कर्ज खातं कोणतं आहे ते नक्की लक्षात असू द्या. आणि त्याचबरोबर ई केवायसी करत असताना तुम्ही जो काही पीक कर्ज यादी आहे कर्जमाफीची, त्या यादीमध्ये रक्कम दिलेली आणि पीक कर्ज खात्यामध्ये जी रक्कम आहे ती सारखी आहे का हे बघा. कारण यामध्ये जर चेंजेस असेल तर घाई गोंधळ करू नका. ई केवायसीसाठी थोडे दिवस थांबा, त्यावरती काहीतरी तोडगा काढूनच त्यानंतर ई केवायसी करा. जर बँकेमध्ये जी रक्कम आहे पीक कर्ज खात्यात ती जास्त आहे आणि कर्ज खात्याच्या यादीमध्ये रक्कम जास्त असेल तर ई केवायसी करू नका. मॅनेजरला वगैरे बोलून त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी चेंजेस करू शकता. आता विशिष्ट ओळख क्रमांक केवायसी साठी हे एक महत्त्वपूर्ण नंबर आहे. ते कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि त्या नावाच्या ठिकाणी तुम्हाला हा विशिष्ट क्रमांक मिळेल. ई केवायसीसाठी जात असताना हा नंबर तुम्हाला घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर फार्मर ID जो ॲग्रिस्टेक योजनेअंतर्गत जी काही शेतकरी ओळखपत्र कार्ड तुमच्याकडून काढून घेण्यात आलेला आहे, हा नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर फार्मर युनिक ID कार्ड तुमच्याकडे जर नसेल तर तुमची ई केवायसी या ठिकाणी होणार नाही. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फार्मर युनिक ID कार्ड काढून घेणं गरजेचं आहे, म्हणजे शेतकरी ओळखपत्र कार्ड. आता ही कागदपत्रे घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँकेत आजच भेट द्या. ई केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. वेळेवर ई केवायसी करा आणि कर्जमाफी योजनेचा लाभ नक्की मिळवा. ही एक महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.